चांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले, जो सवाल आपण सर्वांनी सध्या थंबनेलमध्ये पाहितलाय व टायटलमध्ये वाचलाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार अखेर 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव। जर आपल्या सर्वांना सुद्धा या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर हे प्राप्त करायचे असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि जर सबस्क्राईब करायचं आपलं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथंच सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा भाव। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर प्राप्त करूयात की 30 एप्रिलपर्यंत आता देशात जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा दर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी, इथून 30 एप्रिलपर्यंत कोणकोणत्या घडामोडी या घडणार आहेत व याचा कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आहे आणि या परिणामामुळे अखेर 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा दर। चला या सर्व प्रश्नाची एक एक करून आता अचूक उत्तर या ठिकाणी प्राप्त करूयात। जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा दर आहे तो दर सध्याच्या कंडिशनला हा 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याची आवक ही मार्केटमध्ये आपल्याला वाढताना दिसत आहे। आता ही जी वाढत जाणारी आवक आहे याचा कुठेतरी दबाव सध्या कांद्याच्या दरावरती दिसतोय, पण एक गोष्ट लक्षात घ्या की कांद्याची होणारी आवक ही मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र या ठिकाणी कमी आहे आणि ती कमीच भविष्यात राहणार आहे, कारण यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत देशात कांद्याचं उत्पादन हे तब्बल 11% घटलेलं आहे। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्या सर्वांना माहित आहे की सध्याच्या कंडिशनला जो संघर्ष आहे थोडासा त्या ठिकाणी स्थगित झालाय, पण यावरती विश्वास मात्र कोणी ठेवायला तयार नाहीये। यामुळं आखाती देशांना भारतातून कांद्याची निर्यात किती होईल हे कुणीही सांगू शकत नाही। दुसरी महत्त्वाची जर घडामोड बघितली तर 15 एप्रिलपर्यंत सुपर अल्निनो बद्दल स्पष्टता येऊन जाईल आणि सुपर अल्निनो बद्दल स्पष्टता आली किंवा अल्निनो बद्दल स्पष्टता आली तर याचा 100% परिणाम हा आपल्याला 30 एप्रिलपर्यंत दिसणार म्हणजे दिसणार। आता हा जो परिणाम आहे तर या परिणामामुळे कांद्याचा भाव हा 30 एप्रिलपर्यंत किती वाढू शकतो तर लक्षात घ्या कांद्याची दर पातळी ही आपल्याला 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान 30 एप्रिलपर्यंत दिसणार आहे। कांद्याच्या भावात खूप जास्त तेजी अथवा खूप जास्त मंदी ही 30 एप्रिलपर्यंत दिसणार नाही। जास्तीत जास्त कांद्याचा भाव हा 1300 रुपये प्रति क्विंटल पर्यंत राहू शकतो। जर अल्निनो ऐवजी सुपर अल्निनो येणार अशी जर घोषणा झाली किंवा अशी अपडेट या ठिकाणी बाहेर आली कुणाकडून, IMD कडून, तर मात्र कांद्याचा भाव 1500 पर्यंत पोहोचू शकतो। पण याचा अर्थ असा नका घेऊ की कांद्याचा भाव या महिन्यात जास्त वाढला नाही, याचा अर्थ भविष्यात वाढणार नाही। तर कांदा जुलै ऑगस्ट मध्ये 100% 3 ते 5 हजारच्या दरम्यान राहणार, याबद्दल अजिबात साशंकता नाही। पण याचा अर्थ असाही नाही की मग 30 एप्रिलपर्यंत कांद्याचा भाव जबरदस्त तेजी येईल, तर कांद्याचा भाव 30 एप्रिलपर्यंत जेमतेम राहील, कारण आवकेचा दबाव आहे तो राहणार। त्यामुळे 700 ते 1300 दरम्यान भाव राहतील। सुपर अल्निनो बद्दल स्पष्टता आली तर भाव 1500 पार जातील, पण कांद्याचा भाव काय 30 एप्रिलपर्यंत 2000 होणार नाही। परंतु या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा की 2000 जरी होणार नसला तरी देखील कांद्याचा भाव 3000च्या खाली सुद्धा जुलैमध्ये राहणार नाही।
या दोन्ही गोष्टी तेवढ्याच खऱ्या आहेत. फक्त एवढे की 30 एप्रिलपर्यंत खूप जास्त तेजी अथवा खूप जास्त मंदी नाहीये. कांदा हा 700 ते 1300च्या दरम्यान राहील, एवढं लक्षात ठेवा. विक्रीचं नियोजन करायचं असेल तर लो ग्रेडचा कांदा विक्री करा, पण माझं मत काय, जेवढा होईल तेवढा A1 क्वालिटीचा कांदा या ठिकाणी स्टॉक करून ठेवा. भविष्य कांद्याचं खूप उज्ज्वल आहे. आता भविष्यात देशात मग कांद्याचा दर हा कशा पद्धतीनं राहणार, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असणार, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड हा आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.